नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या स्टडी चॅनलमध्ये. आज एक नवीन विषयासह तुमच्या समोर आलेलो आहे. आजचा विषय आहे सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळी संदर्भात. तर आपण नेहमी ऐकले नगरपालिकेची निवडणूक, महानगरपालिकेची निवडणूक, ग्रामपंचायतची निवडणूक, पण हे ऍक्च्युली आलं कसं याबद्दलच एक थोडक्यात मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर संविधानाने आपल्याला त्रिस्तरीय शासन व्यवस्था दिलेली आहे. त्रिस्तरीय म्हणजे कशी? केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था. भारताने ही त्रिस्तरीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतल्या जातात. महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती तसेच पंचायत समित्या व ग्रामपंचायती ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहेत. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये टोटल 28,780 इतक्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यामध्ये 28 महानगरपालिका, 232 नगर परिषदा तसेच 125 नगरपंचायत, 351 पंचायत समित्या आणि सुमारे 28,000 इतक्या ग्रामपंचायती आहेत. तर हे अशा प्रकारे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि बघत राहा स्टडी चॅनल.